मला घरच्यांशी बोलावं लागेल आणि विक्रांतची सुद्धा. ठीक आहे, पण मानसी तू नेमकं म्हणजे कधी बोलणार आहेस हे मला सांगशील का? नाही नाही, कारण काय झालं ना, माझी आई मला सारखी फोन करते आणि विचारते की काय झालं काय झालं. पण तिचंही काही चूक नाहीये. तिला त्या विवाह मंडळातून सारखा फोन येतो आणि ते तिला भांडवून सोडतात. आणि झालंय असं ना की तिने तुला अजून पाहिलं नाहीये. सो तिला हे कळत नाही की मी नेमकं कुणासाठी आणि का थांबलोय. कळतंय ना तुला? आणि हो, अजून एक गोष्ट म्हणजे तुझा जो काही निर्णय असेल ना तो मला सांगून टाक. म्हणजे नकार जरी असेल तरी अगदी फार त्याचं टेन्शन नको घेऊ. कारण काय प्रत्येक वेळेला नकार हा निगेटिव्हच असतो असं नाही ना. आणि अजून एक गोष्ट, आता हे बघ, आईचाच फोन आहे. ती वाट पाहत असेल की काय झालं काय. हा, मी हे सांगत होतो की आता पुढच्या वेळी जेव्हा आपण भेटू ना, ते निर्णय झाल्यानंतरच भेटू. नाही, कारण काय म्हणजे मी तुला फोन करणार, मग तू कामात असणार, ते मला ना खूप असं ऑकवर्ड वाटायला लागलंय. तू तुझा पूर्ण वेळ घे, निर्णय घे आणि मला कळव. आय अंडरस्टँड सली. डोंट वरी. मी निर्णयासाठी घेतलेला वेळ तू चांगला आहेस की नाही किंवा मला आवडलायस की नाही ह्यामुळे नाही घेतलाय. माझ्या आयुष्यात काही गोष्टी आहेत ज्यांचा विचार मला तुला होकार किंवा नकार देण्याआधी करणं गरजेचं आहे. नाही तर मी तुला आधीच माझं उत्तर देऊन मोकळी झाली असते. आय कॅन अंडरस्टँड. तू तुझा पूर्ण वेळ घे. आणि मी नेहमी म्हणतो तसं आत्ताही म्हणेन, मी वाट पाहिन. मी येते. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई,
मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.